हाय रोड, गावातला रोड कलंबडी बुद्रुक आणि त्याच्या जस्ट समोर आपले लागले मांडवी एक्सप्रेस. गाडी उशिरा थांबलेली आहे, बरोबर अर्धा तास गाडी उशिरा चालते. नमस्कार मंडळी, मी रोहन स्वागत करते तुमचा कोकणी असाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण चालले कोकणात आणि ते पण भारतातील मोस्ट फूडी ट्रेन मांडवी एक्सप्रेस 10103 यामधून. आजचा प्रवास आपला ठाणे रेल्वे स्टेशन पासून सुरू होणार आहे आणि तो थेट सावंतवाडीपर्यंत होणार आहे. आज आपण सेकंड AC टियर मधून प्रवास करणार आहोत मांडवी एक्सप्रेसच्या. तर कोकणचे घाट, टनल आणि दरी तसाच निसर्ग हे आज आपण पूर्ण अनुभवणार आहोत या व्हिडिओमध्ये. आज हा संपूर्ण प्रवास 655 किलोमीटरचा होत असून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि माझ्यासोबत निसर्गाचा प्रवासाचा आनंद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया. बरोबर 7:20 झाली. लोकेशन ठाणे रेल्वे स्टेशन. वाजलेले आहेत 7:20 आणि आपली गाडी येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 7 वर. बरोबर इकडूनच 15 मिनिटं उशिरा पळत आहे ट्रेन. आता निघालेली आहे आणि दादरला 7:35, ठाणे 8:04. तर बघू किती वाजता येते. चला, बरोबर 8:04 आपली 10103 मांडवी एक्सप्रेस आलेली आहे. अक्षरशः आपल्या फूड क्वीन म्हणून फेमस असणारी गाडीत आपला आता एंट्री होणार आहे. चला, तर फायनली एंट्री करतोय ट्रेन मध्ये. चला, आता आपली गाडी आलेली आहे. हे बघा, ही आहे पूर्ण AC टायर. दोन मिनिटाच्या हॉल्ट नंतर ट्रेन निघाली आहे ठाणे रेल्वे स्टेशन. फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ट्रेन निघाली ठाणे रेल्वे स्टेशन पासून आणि आपल्याला फायनली प्रवासाचा सुरुवात होत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कोकणचा निसर्गाचा आनंद घ्या. मंगलमूर्ती मोरया. दिवा. चला, मस्तपैकी उशी आणि गोदडी भेटली. तर आजची मला वरची सीट भेटली आहे आणि साईडला चार्जिंगचा पॉईंट आहे, तर काही टेन्शन नाही. सीट पण एकदम मला मस्त भेटली आहे. हे डोर आहे आणि ही जी वर आहे ना, ही सीट आहे 6 नंबरची. टेन्शन नाही तिकडून यायला, कारण H1 AC कोच आहे. चला, आता थोड्या वेळेस पनवेल येईल. पनवेलला उतरू, कारण थंडी पूर्ण आहे इकडे. बाहेर पाऊस पडतो आणि आतमध्ये पूर्ण AC मुळे थंड झालेलं आहे. पनवेल. पनवेल. बरोबर 15 मिनिटाच्या हॉल्टने पनवेलला पोहोचलेलो आहे आणि त्याच्या पुढे रोहा स्टेशन आणि नंतर मालगाव आणि नंतर आपल्याला फक्त निसर्ग आणि निसर्ग. तर एन्जॉय करा राईडला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पनवेलवरून गाडी निघालेली आहे. डायरेक्ट भेटूया मालगाव. पनवेल स्टेशन गेलं नाही आणि खाण्याला सुरुवात झालेली आहे. ब्रेड कटलेट, ब्रेड आमलेट येतच आहेत. तर आता आपण नाश्ता घेऊ. आमलेट दो. ब्रेड आमलेट है क्या? अच्छा. और ये क्या है? आमलेट. ये भी आमलेट है ना? ये क्या है? टोस्ट सैंडविच. और ये सादा, ये कैसा है? ये 70 रुपये. और ये 100. भाई एक चाय दो ना. पनवेल गेलं आणि ब्रेड आमलेट घेतलेलं आहे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला. आणि चाय.
चीज सँडविच ट्राय करतो. चीज सँडविच आहे ना, चीज सँडविच काय नाही, एवढं काय नाही. चीज टाकले आणि त्याच्यासोबत टमॅटो कॅचअप. टेस्ट करू चीज सँडविच. नॉर्मल आहे सँडविच आणि आत चीज टाकले विथ टमॅटो कॅचअप. एक लाईट ऑन ऑफ करायला बटन पण दिलेलं आहे. परत इकडे चार्जिंग करायला पॉइंट पण आहे. मस्तपैकी ब्रेड ऑमलेट आणि चीज सँडविच खाऊन पोट भरला. हा आहे AC कोच, फर्स्ट AC. प्रायव्हेट कोच असतो हा. एंट्री नाही करू शकत कारण ऑलरेडी पॅसेंजर आहेत त्याच्यात, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. मांडवीचा फर्स्ट ACचा वॉशरूम बघा. इकडे फुल स्पीडने पाणी येत आहे. परत डिटर्जंट, टॉयलेट पेपर आणि वॉशरूम तर मी तुम्हाला दाखवणार नाही, पण एकदम साफ आणि मस्त. मेट पण टाकलेला आहे. ब्रेड ऑमलेट खाल्लं होतं आणि चीज सँडविच. ब्रेड ऑमलेट मस्त होतं, टेस्ट पण भारी होती. चीज सँडविचला आपण केचप लावून खाल्लं. तर आता अजून फूड्स येणार आहेत, तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. कोकण रेल्वे मंडळी, शब्दाच्या पलीकडे सर्व हिरवगार, अवसान, समोर डोंगर बघा आणि हा निसर्ग. नाश्ता करून झाला आणि आता आराम करतोय. साईडला बघा पडदे प्रायव्हसीसाठी लावले आहेत, पण थर्ड AC मध्ये पडदे नसतात. तर प्रवास आपला खूप मोठा आहे, थोडा आराम करून घेतो आणि नंतर रोहाला किंवा माणगावला तुम्हाला बाहेरचा निसर्ग दाखवतो. तोपर्यंत थोडा आराम करू. माणगाव स्टेशन आलेलं आहे आणि मस्त पावसाळा पण सुरुवात झाली आहे. माणगावला पण माणसं चढताय वाटतं. फेरीवाले आहेत. शेड आहे. माणगाव रेल्वे स्टेशन आलेलं असून बघा पूर्ण पाऊस भरलेला आहे आणि 2 मिनिटाचा हॉल्ट आहे इकडे. पावसाने पण करेक्ट टाइमला सुरुवात केलेली आहे. माणसं पण बऱ्यापैकी उतरलेली आहेत माणगावला. चला सिग्नल भेटलेला आहे, आपण चढू. पाऊस बघा. माणगाव गेलेलं आहे. आता पुढचं स्टेशन आहे खेड. बसन घे. मस्त ऊन आणि वारा आणि पाऊस आणि कोकण. हा सावंतवाडी. तुम्ही
कुठं आहे ना? कुठं आला? कुठे? धामापूर. ते कोण रिक्षा की कोण न्यायला आहे? वीर 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 समोर तत्काळ मध्ये भाई कैसा है? ऑनलाइन है क्या? दो ना, एक ही दो. मस्त पैकी एक फ्रूट सॅलड घेतलेला आहे. काका काय घ्या ना, काय तुम्ही घ्या नको. चला फ्रूट सॅलड खाऊया. पपई बघा, पपई, केळी, सफरचंद. बघा एन्जॉय करते कोणत्या राईड मध्ये. तुम्ही पण एन्जॉय करा. मंडळी पाऊस बघा, पावसाने सुरुवात केलेली आहे. मस्त पाऊस आहे. समोर बघा धुकं आहे पूर्ण. क्रॉसिंगला थांबलेली आहे. बघू कुठची ट्रेन आहे ती क्रॉसिंगला. म्हणाले भाऊजीला सांग चांगलं हे. ट्रेन निघालेली आहे. तर तिकडे शेती बघा, शेती झालेली आहे. कोकणात शेतीला सुरुवात जाऊन पेरणीला आणि लावणीला सुरुवात झाली. स्टेशन आहे सापे वामने. सुंदर निसर्गातलं स्टेशन. वाव, निसर्ग बघा मंडळी, शब्दाच्या पलीकडे. करंजाडी, गाडी करंजडीला सिग्नलला थांबलेली आहे. तर बरोबर 10 ते 15 मिनटं उशीर आहे गाडी, पण ऑन टाईम आहे. कारण डबल रूट होता. सिंगल रूटला किती वेळ होतो आणि किती लेट होतो ते बघू पुढे. तोपर्यंत स्टेशन बघा. मांडवी एक्सप्रेसला उगाच फूड क्वीन म्हणून ओळखले नाही जाते, कारण प्रत्येक 5-5 मिनिटाने ट्रेनमध्ये काही ना काही येत आहे. कुठल्या पण कोचमध्ये असो, भजी, वेफर्स, ब्रेड आमलेट, ब्रेड कटलेट, फ्रूट्स. आता दुपार झाली तर लंचला काय येतं ते बघू आणि तुम्हाला दाखवतो. करंजडी स्टेशन बघा, आणि त्याच्या जस्ट ऑपोजिट डोंगर आहे. तर व्ह्यू बघा, मी जाऊन तुम्हाला नक्की त्या साईडला जाऊन व्ह्यू दाखवेन. तर या साईडला बघा, मागाशी बोललो तो डोंगर, तोच डोंगर आहे. इकडे काम चालू आहे कोकण रेल्वे.
आणि गाडी थांबलेली आहे क्रॉसिंगला. आता बघू कुठची ट्रेन येते क्रॉसिंगला. टाईम बघा 11:11. कोकणातील अजून एक सुंदर निसर्गरम्य स्टेशन विन्हेरे. विन्हेरे परत एकदा थांबलेले आहे क्रॉसिंगला विन्हेरे स्टेशनवर. तर मंडळी निसर्ग बघा, निसर्ग समोर धुकं बघा, डोंगर. आता घेतलेलं आहे चिकन लॉलीपॉप आणि स्पायसी शेजवान चटणी आणि पूर्ण बघूया. नंबर आहे, मस्त स्पायसी. एकदम टेस्टी आणि क्रंची आहे, मस्त मजा आली. वाह मजा आली खाऊन लॉलीपॉप. डस्टबिन मध्ये जाऊ दे. बाहेर बघूया कुठलं स्टेशन आलंय. गाडी परत एकदा थांबली आहे क्रॉसिंगला. तर लॉलीपॉप मस्त होते, स्पायसी क्रंची आणि मस्त बॉईल पण झाले होते आणि फ्रेश. खरंच मांडवे एक्सप्रेस जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी एक बिग लाईक आणि थम्स अप. चला तोपर्यंत क्रॉसिंगची ट्रेन बघू कुठली येते. वाह निसर्गरम्य, कोकणातलं एका निसर्गरम्य स्टेशन लपलेला कलंबटी बुद्रुक. नवीन स्टेशन असेल किंवा इकडे कुठे दिवास टाउन तरी थांबत असेल. तर बघा कलंबटी बुद्रुक नावाचं स्टेशन आहे. हे स्टेशन आताच्या बाजूला जो रोड आहे, गावात जाणारा रोड आहे. गावात अक्षरशः निसर्गरम्यात स्टेशन आहे. पहिल्यांदा उतरते मी. तर बघा हे बघा, हाय रोड, गावातला रोड कलंबटी बुद्रुक आणि त्याच्या जस्ट समोर आपले लागले मांडवी एक्सप्रेस. वा त्याच्या पलीकडे डोंगर आणि निसर्ग. खरंच अक्षरशः कोकण हे उगाच निसर्गरम्य नटले नाही बोलत, तर ही आहे कोकणाची खरी ओळख. आणि तसंच बाजूला आपली 10103 मांडवी एक्सप्रेस फूड क्वीन. आणि इकडे बघा भात शेतीची कामं. का निसर्ग आहे, लावणी आणि तरवा पूर्ण काढून झालेला आहे किंवा काम चालू आहे शेतात. शेतकरी काम करत आहेत. आणि बघा आपले काका पण.
मंडळी कोकण हे एक वेगळं आहे. कोकणातला पाऊस आणि निसर्ग हे न सांगण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे. तर खऱ्या अर्थाने आता माझी पैसा वसूल झालेला आहे या ट्रिपचा. भले भले मी माझ्या सीटवर जास्ती वेळ नसलो तर या पैसा वसूल झालेला आहे. कारण हे निसर्ग बघा, निसर्ग आणि सौंदर्य कोकणाचं अद्भुत आणि शब्दाच्या पलीकडे. चला आता बघू कुठली ट्रेन लागते क्रॉसिंगवरून. खेड रेल्वे स्टेशन आलेले असून बरोबर 12:30 वाजले. फायनली खेडला पोहोचलेलो आहोत आपण बरोबर 12:30 वाजता. चला गाडी निघाली. खेडला बरीच गर्दी खाली झालेली आहे आणि बघा 30% ट्रेन खेडला खाली झाली. गुलाबजामुन आलेला आहे, टेस्ट करून बघू आता. मस्त 25 रुपयाला 2 गुलाबजामुन, मस्त टेस्टी आणि स्वीट. मजा येईल. बरोबर सुंदर वेळात गाडी चिपळूणला आलेली आहे. 1:11 गाडी आलेली आहे चिपळूण रेल्वे स्टेशन. रोजच्या प्रमाणे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, चिपळूणला मालगाडी थांबली होती तुतारी एक्सप्रेसला प्रवास करताना. आता मांडवी एक्सप्रेसच्या प्रवासात पण थांबलेली आहे. चल उतर. चिपळूणला बघा असं अंडरग्राउंड आहे. जरा चिपळूण गाडी निघाली 2 मिनिटाच्या हॉल्टने. चला चिपळूण. कोण कोण चिपळूणचे आहेत नक्की कमेंट करून सांगा. मंडळी मजा येते की नाही, तर संगमेश्वर येणार आहे आता, नक्की लाईक करा. संगमेश्वरला राहणार आहे. हा संगमेश्वर, सुंदर स्टेशन संगमेश्वर. काही शूट असे तुम्हाला पूर्ण दिसत नाही ना, एवढं मोबाईल तर असंच दिसतं ना पट्ट्यामध्ये. हा नॅरो गाडी संगमेश्वरला आली आहे. बरोबर 2:18 संगमेश्वरला आलेली आहे. सुंदर संगमेश्वर निसर्गरम्य.
गाडी निघालेली आहे संगमेश्वर स्टेशनवरून. बऱ्यापैकी गर्दी खाली झालेली आहे आणि आता राहिलेली गर्दी रत्नागिरीत खाली होईल आणि गाडी पूर्ण रत्नागिरीत खाली होईल. तर स्टेशन बघा आणि निसर्ग त्याच्यात बरोबर. तर कोण कोण आहेत संगमेश्वरचे नक्की कमेंट करा आणि लाईक करा. संगमेश्वरातले तसेच बरोबर अर्धा तास गाडी उशीर आहे आणि संगमेश्वरून निघालेली आहे. नेक्स्ट स्टेशन रत्नागिरी. तर बघू रत्नागिरी किती वाजता पोहोचते. समोर आता स्टेशन येणार आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेलं उक्षी स्टेशन. हा टनेल झाला की डायरेक्ट त्याला जॉईंट अटॅचर. जर थांबली तर उतरू नक्की. बघूया सिग्नल लागतो की नाही ते. बघा बघा निसर्गाच्या कुशीत लपलेलं उक्षी रेल्वे स्टेशन. सुंदर स्टेशन. सुंदर उक्षी स्टेशन. निसर्ग बघा. ऊन पडलाय. कोवळदार ऊन पडलेलं आहे. सिग्नलला थांबलेली आहे उक्षीला. तर उक्षीला थांबलेली आहे सिग्नलला बघा. पण निसर्ग बघा. गाडी उक्षीला थांबलेली आहे. बरोबर अर्धा तास गाडी उशिरा चालते. तर रत्नागिरीला किती वाजता पोहोचते बघू. तोपर्यंत बघा उक्षी स्टेशन बघा. उक्षीवरून निघालेली गाडी क्रॉसिंग नंतर. सुंदर उक्षी स्टेशन. पाठी आहेत बघा. ते प्रायव्हेट कोच आहे. ते फर्स्ट AC आहे का ती VIP. त्याची बुकिंग भेटत नाही ना. बुकिंग हां खाली असं तरच भेटते. तीन वाजून 10 मिनिटं आणि रत्नागिरी स्टेशन. स्टेशनचं काम चालू आहे. रत्नागिरीचे कोण कोण आहात नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या गावाचं नाव सांगा. चला 80% ट्रेन खाली झाली रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. बघा किती माणसं उतरली रत्नागिरीत. सध्या काम चालू आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि गाडी निघालेली आहे.
फक्त आणि फक्त 2 मिनिटाच्या हॉर्नने गाडी निघालेली आहे. बघा निसर्ग बघा. मडगांव को जाने अडवली. गाड़ी नंबर 1001 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. तर इकडे थांबली होती लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस क्रॉसिंगला. फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट होता. अडवलीला निघाली आहे. अडवलीवरून सुंदर अडवली स्टेशन. माझ्या बघण्यातलं कोकणातलं मोस्ट सुंदर रेल्वे स्टेशन विलवडी. स्टेशन बघा पूर्ण निसर्गाने भरलेलं हे स्टेशन आहे आणि जस्ट ह्याच्या खाली पूर्ण दरी आहे आणि पूर्ण जंगल, घनदाट जंगल आणि त्याचकडे डोंगर. कृपया ध्यान दीजिए. राजापूर. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. राजापूर रोडवरून निघाली आहे गाडी बरोबर 5 वाजता. फक्त अर्धा तास डिले आहे. चला तुम्हाला सीट दाखवतो आता. वर आहे अप्पर बर्थ आणि खाली आहे लोअर बर्थ. तसंच ह्या साईडला पण अप्पर अँड लोअर. इकडे तुम्हाला टेबल दिसेल लंच आणि जेवणासाठी. तसंच वर बेडशीट ठेवण्यासाठी जागा केली आहे बघा. क्लीन अँड नीट. कोच तर क्लीन अँड नीट आहे. स्टाफसाठी एक लाईक मस्त. तसंच या साईडला साईड लोअर साईड अप्पर आणि तर बघा कुठलं स्टेशन लिहिलेला. कणकवली आलेली आहे बरोबर 5:45 वाजता. गाडी अर्धा तास डिले आहे. कणकवली. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने नवीन कणकवली, सुंदर कणकवली. ट्रेन पूर्ण खाली झालेली आहे कणकवलीला. आता पुढचं स्टेशन सिंधुदुर्ग. गड नदी. पावसामुळे पूर्ण भरून वाहता बघा.
समोर. चला सिंधुदुर्गला भेटू. ओरोस सिंधुदुर्ग. मालगाडीला झाराप स्टेशनला सिग्नल दिलेला होता. झाराप स्टेशन दिलेलं आहे. आता आपला नेक्स्ट स्टॉप सावंतवाडी आणि प्रवासाला आपल्या मंडळी फायनली सावंतवाडी आलेला आहे आणि आपला निसर्गरम्य प्रवास संपत आलेला आहे. कोकण रेल्वे पहिला कराड काढा. कराड भाग इतक्या वाढलेला. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. 10103 फूड क्वीन म्हणून फेमस असणारी भारतातील मोस्ट फूडी ट्रेन मांडवी एक्सप्रेस. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन प्रवासात आणि नवीन व्हिडिओमध्ये.